प्रकरण 18. झंझावती रणझुंजार शंभूराजे. असं म्हणतात की शंभूराजांनी आपल्या 9.5 वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे 100 छोट्या मोठ्या लढाया केल्या. अनेक भागात त्यांनी जबरदस्त आक्रमक धोरण अवलंबिले. शत्रू पक्षाचा जास्तीत जास्त विध्वंस करणे, रसद तोडणे, पाण्यात विष कालवून शत्रू सेनेची हानी करणे आणि अनेक सेना एकाच वेळी अनेक ठिकाणी लढविणे हे त्यांचे युद्धतंत्र होते. मोगल हे महाबलाढ्य शत्रू, पोर्तुगीज हे पाताळ यंत्री व गोव्यात बद्धमूळ झालेले वैरी, सिद्धी हा औरंगजेब व पोर्तुगीज या उभयतांच्या सहकारिणी व समुद्रात शक्तिमान असलेला दुश्मन आणि काही स्वार्थांध भयगंडित स्वकीय, या साऱ्यांशी त्यांना एक समयावत छेदे करून सामना करावा लागला. याशिवाय इंग्रजांसारखे धूर्प कोल्हे, कधी सिद्धी तर कधी पोर्तुगीज, कधी मोगल तर कधी मराठे यांच्याशी संगनमत साधून स्वार्थ साधत होते. शंभूराजे हे सर्व उत्तम प्रकारे जाणून होते व त्यानुसारच आपल्या युद्ध योजना आखीत होते. आपले सैन्य मोगलांच्या मानाने खूपच कमी हे लक्षात घेऊन त्यांनी खच्चीकरणाची युद्धनीती अवलंबिली. शक्य तेथे आक्रमण व प्रसंगच पडल्यास बचाव असे दुहेरी सूत्र या युद्धनीतीचे असते. शिवाय शत्रूच्या युद्ध योजना उधळून लावणे, त्याची रसद व दळणवळण तोडून टाकणे आणि त्याची उपस्थिती खिळखिळी करून टाकणे हीही या युद्धनीतीची अंगे आहेत. शत्रूने एका भागात हल्ला चढविला असता त्याच्या दुसऱ्या ठिकाणांवर हल्ले करणे आणि शत्रूचे चित्त विचलित करून सोडणे. नाशिक जवळच्या अहिवंत गडावर हल्ले होताच बरहानपूर व सुरत येथे हल्ले करून मराठी सेनेने मोंगलांना जर्जर केले. तसेच औरंगाबादच्या शाही छावण्यांवरही अकस्मात हल्ला केला. रामसेजच्या किल्ल्यावर हल्ला होताच संगमनेर येथे हल्ला चालविला. कल्याण भिवंडीवर हल्ला झाला असताना सिन्नरकडे धुमाकूळ घातला. अहमदनगरच्या किल्ल्यावर हल्ले चालू असतानाच सोलापूर भागात पंढरपूर, टेंभुर्णी, सांगोला इत्यादी मोगली ठाण्यांवर हल्ले करण्याची आज्ञा शंभूराजांनी दिली. छोट्या छोट्या तुकड्या बनवून एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणांवर हल्ले करून शत्रूला बेजार करणे हा दुसरा प्रकार. पुण्याजवळ जुन्नर, साताऱ्याजवळ रहिमतपूर, कल्याणजवळ शहापूर इत्यादी ठिकाणी असे हल्ले करून धान्य व शस्त्रास्त्रे यांची पुष्कळ लूट केली. शत्रू सेनेसाठी जाणारी रसद दळणवळण मार्गावर दबा धरून अकस्मात हल्ले करून पळविणे किंवा नष्ट करणे हा प्रकार अनेक वेळा केलेला दिसून येतो. सुरतेहून कल्याण भिवंडीकडे निघालेली मोगली रसद तारापूर, वसई व नंतर पारसिक भागांतून हल्ले करून अडविली व कल्याण भिवंडीकडील मोगलांची पंचायत करून टाकली. याशिवाय शंभूराजांनी दक्षिणेकडे तर जबरदस्त मुसंडी मारली होती. 1681 अखेर हरजीराजे महाडिक यांना कर्नाटकातील मुलुखावर ताबा मिळविण्यासाठी पाठविले. म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय यांनी मोगलांशी संधान साधून कर्नाटकातला बराच मुलूख आपल्या घशात घातला. कुतुबशहाशी लष्करी करार केला. एकेरीच्या नायकाशी मैत्रीचे संबंध जोडले आणि स्वतः शंभूराजे 20,000 घोडदळ घेऊन म्हैसूरच्या दिशेने निघाले. सातारा, मिरज, हुबळी, धार घातला होता. त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. शंभूराजांनी त्यासाठी गोवळकोंडा मार्गे चिकमंगळूरच्या ठाण्यावर जाऊन तेथे ताबा मिळविला. पुढे चिक्कदेवरायाशी लढो करून चित्रदुर्ग येथे आपला सैनिकी तळ निर्माण केला. नोव्हेंबर 1682. तेथून ते आपल्या सेनेसह मदुराईकडे रवाना झाले. चित्रदुर्गाहून दुमका, चिकबाळापूर, धर्मपुरी या मार्गाने त्रिचनापल्लीपर्यंत जाऊन त्यांनी त्रिचनापल्लीचा ताबा घेतला. त्यानंतर मद्रासच्या दक्षिणेस असलेल्या मायावरम, पोर्टोनोवो या किनारपट्टीवर आपला अधिकार प्रस्थापित केला. नंतर चिक्कदेवरायाशी तह करून खंडणी कबूल करून घेतल्यावर शंभूराजे रायगडाकडे परतले. इकडे औरंगजेबाने तर शंभूराजांना नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलला होता. पण घडावे कसे? अनेक आघाड्यांवर प्रचंड सेना पाठवूनही त्याला यश दिसत नव्हते. बादशहाचा मुलगा शहाजादा आझम याच्यावर त्याची मोठी भिस्त होती. प्रचंड सेना घेऊन तो पन्हाळा भागात दबा धरून बसला होता. किलीच खान, फिरोज खान, राव अनूप सिंह, अनिरुद्ध सिंह हाडा, हसन अली खान इत्यादी बडे बडे सरदार त्याच्या सेनेत होते. शहाजाद्याची चाल लक्षात घेऊन शंभूराजांनी हंबीर रावांना 15,000 घोडेस्वार आणि 5,000 पदाती यांचेसह त्याचा परामर्श घेण्यास पाठवले. हंबीर रावांनी चिवटपणे झुंज दिली. सहस्त्रावधी मोगल कापले गेले. शेकड्यांनी मराठेही कामी आले. उभय पक्षांना काही काळ थांबणे भाग होते. बादशहाकडून आझमचे व त्याच्या सरदारांची कान उघाडणी होतच होती. आझमने पुन्हा एकदा जोरदार आघाडी उपडली.
त्याची बेगम जहानजे बानो ही दारा शुकोह याची लेक होती. तिने स्वतः हत्तीवर बसून सेनेला उत्तेजन देण्यास आरंभ केला, पण म्हणण्यासारखे यश लाभले नाही. अखेर आझमने कोल्हापूरवर निकराचा हल्ला केला. त्याला हंबीररावांनी अपूर्व सामर्थ्याने तोंड दिले. मोगलांची विलक्षण धावपळ उडाली. शहाजाद्याला थेट सीमा पार पळवून लावला तेव्हा हंबीरराव थांबले. औरंगजेब या साऱ्या प्रकरणाने संतप्त झाला. 1686 मे महिन्यात त्याने त्याच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सेनापतींना बोलावून दिल्लीला परत जाण्याचा इरादा सांगितला. सर्वजण भयग्रस्त होते. शंभूराजांनी सर्वांची झोप उडवली होती. अखेर सर्वांना पुन्हा जोरदार प्रेरणा देऊन बादशहाने दिल्लीचा विचार सोडून दिला व सर्वांना वेगवेगळ्या आघाड्यांवर पाठवून दिले. महिनाभरातच औरंगजेबाला न मिळणाऱ्या यशामुळे आपल्याच सेनानींवर संशय येऊ लागला. त्याने शहाजादा आझम आणि दिलेर खानाला औरंगाबादेस बोलावून घेतले. दिलेर खानाला वदाद व शहाजाद्यालाही नजरकैद करण्यात आली. शहाजादाही संतप्त झाला, पण करतो काय? अखेर बादशहाने चांगली स्तंभी देऊन व त्याची समजूत घालून त्याला पुन्हा युद्धावर धाडले. दिलेर खानाने मात्र घोर नैराश्याने 20 सप्टेंबर 1883 या दिवशी आत्महत्या केली.